सकाळ संध्याकाळ भाजीला बनवायचं तरी काही हे जास्त मोठं टेन्शन पडून जातं. तर आज ना घरामध्ये काहीच नव्हतं, भाजीपाला बी संपला होता. म्हटलं आज मूग डाळच बनवून घेते डब्यासाठी. तर मूग डाळची भाजी बनवून झाली होती. नाश्त्यामध्ये भगर बनवायची होती, ती बी बनवून घेतली होती. म्हटलं आता साईडला गरम गरम पोळ्या बनवून घेते. तर घरामधलं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर नाही हे काल नाही फुलची कढी आणली होती मी. ती पाण्यामध्ये ठेवली होती. आज सकाळी मस्त उमलली होती ती. म्हटलं आता देवाऱ्यामध्ये ठेवून देते. तर ते फुल देवाऱ्यामध्ये ठेवून दिलं. त्याच्यानंतर खुशीला शाळेमधनं घेऊन आली होती. आणि पहिलं मोबाईलचं कव्हर रिटर्न करून दिलं ना, आता हे दुसरं आलं होतं. म्हटलं आता हे बघते हे कसं आहे, काय आहे. मोबाईलला लावलं तर आता हे व्यवस्थित बसलं होतं. तर हे काही रिटर्न करायची गरज नव्हती. तर मोबाईलला कव्हर लावून घेतलं. त्याच्यानंतर मेडिसिन घ्यायची राहिली होती. म्हटलं आता मेडिसिन घेऊन घेते. आणि आज माझा चेहरा एवढा सुजून गेला होता ना, ही मेडिसिन चालून ना, त्याच्यामुळे चेहरा पुरं जळजळ वाढत होता आणि काहीच कामाची इच्छा बी होत नव्हती. पण घरातले कामं आपल्याला तर करावेच लागतील. तर ना भरपूर दिवसापासून चिवड्याचं सामान आणून ठेवलं होतं. म्हटलं आता चिवडा बनवून घेते. तरी तिनं पहिले मक्की पोहे तळून घेतला आणि रेसिपी काही शेअर केली नाही. सगळेजण तर सेमच बनवतात चिवडा, म्हणून मी काही रेसिपी शेअर केली नाही. पण तुम्हाला हवी असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. मी चिवड्यामध्ये सगळं टाकते आणि एक चिवडा मसाला आहे तोही टाकते. त्याच्याने ना चिवडा एकदम छान लागतो. तर ना चिवडा वगैरे बनवून घेतला. त्याच्यानंतर ना किचन सगळा पसारा आवरून घेतला. चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.